नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला UDID कार्ड तुम्ही कसं काढू शकता हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। आता भरपूर लोकांना माहीत नसेल की UDID कार्ड काय आहे। तर मित्रांनो, UDID कार्ड म्हणजेच युनिक डिसेबिलिटी ID। ज्या लोकांना अपंगत्व आहे किंवा दिव्यांग आहेत असे लोक हे युनिक डिसेबिलिटी ID म्हणजेच UDID कार्ड काढू शकतात। तर ते कसं काढायचं, त्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, swavlambancard.go.in या वेबसाईटवरती यायची। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन पाहायला मिळतील। तर तुम्हाला UDID कार्ड म्हणजेच युनिक डिसेबिलिटी ID साठी कसं अप्लाय करायचं, तुम्हाला होमवरती यायचं आहे। होमवरती आल्यानंतर इथे पाहू शकता तुमच्या राईट साईडला इथे वरती ऑप्शन मिळतील। त्याच्याच खाली तुम्हाला इथे पाहू शकता अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट अँड UDID कार्ड। त्याच खाली तुम्हाला पाहायला मिळेल अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट अँड UDID कार्ड रिन्युअल। आपण अजून UDID कार्ड काढलंच नाही, त्यामुळे रिन्युअल आपण करू शकत नाही। तर आपल्याला पहिला ऑप्शन अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट अँड UDID कार्डवरती आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता आपल्याला फॉर्म भरायचा आहे। पर्सनल डिटेल्स जी डिटेल्स आपल्याला दिलेली आहे ती सर्व डिटेल्स इथे आपल्याला भरायची आहे। तर चूज रिजनल लँग्वेज, तुमची जी लँग्वेज असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची, जी पण कोणती असेल, हिंदी, मराठी, बंगाली, ती रिजनल लँग्वेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर गोवरती क्लिक करायचे। गोवरती क्लिक केल्यानंतर आता पहिल्यांदा आपल्याला पर्सनल डिटेल्स टाकायचे। तर पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेंट फुल नेम, जे आपलं ॲप्लिकेंट फुल नेम आहे आधार कार्डवरती तसं आपल्याला नाव टाकायचं। परत पुन्हा तेच नाव मराठी किंवा हिंदीमध्ये आपल्याला खाली टाकायचं आहे। तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केलं तरी ते मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये होऊन जाईल। इथे पाहू शकता एक्झाम्पल मी माझं नाव टाकतो तर ॲटोमॅटिकली हे मराठीमध्ये होऊन गेलेलं आहे। त्यानंतर खाली यायचं, इथे तुम्हाला पाहू शकता ॲप्लिकेंट फादर नेम, तर तुमच्या वडिलांचं जे नाव असेल ते टाकायचं आहे। ॲप्लिकेंट मदर नेम, आईचं नाव असेल ते टाकायचं आहे। नंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आता इथे खाली पाहू शकता ईमेल ID, तर ईमेल ID तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही आवश्यकता नाही। जे रेड स्टारमध्ये दिले तेच टाकायचं। मोबाईल नंबर इथे टाकून द्या, कारण मोबाईल नंबरची आवश्यकता असते। त्यानंतर तुमचं जेंडर काय आहे ते मेल फिमेल टाका। कॅटेगरी तुमची काय आहे, SC SC OBC जनरल जे पण असेल ती तुम्ही इथे कॅटेगरी तुमची टाकू शकता। ब्लड ग्रुप जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही तुमचा ब्लड ग्रुप देखील टाकू शकता। कंपल्सरी नाही आहे, कंपल्सरी नाही ब्लड ग्रुप रेडमध्ये दिलेलं नाही। त्यानंतर इथे पाहू शकता रिलेशन विथ पर्सन, तुमचं रिलेशन काय आहे पर्सनसोबत त्या, तर ते तुम्हाला रिलेशन टाकायचं आहे। जर तुम्ही स्वतः अप्लाय करत असाल तर तुम्ही सेल्फ टाकू शकता। जर रिलेशन तुमचं काय असेल सिस्टर, अंकल वगैरे, ते तुम्ही रिलेशन इथे सिलेक्ट करू शकता। आता त्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला, इथे पाहू शकता पुढे तुमचं रिलेशन टाकायचं। नंतर नेम इन गार्डियन, तुमचे जे पालक असतील म्हणजे जे तुमचे वडीलधारी मोठे व्यक्ती असतील त्यांचे इथे नाव टाकायचं आहे आणि त्यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर पहिल्यांदा नाव टाकायचं, त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर टाकायचं। त्यानंतर इथे पाहू शकता फोटो आपल्याला अपलोड करायचे। तर फोटोची साईज तुम्ही पाहू शकता 15 KB पासून तुम्हाला इथे 100 KB पर्यंत तुम्हाला इथे अपलोड करू शकता। तुमचं जे पण डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता। त्यानंतर इथे तुमची सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे। तुम्ही इथे सिग्नेचर देखील तुम्ही इथे अपलोड करू शकता। त्याची साईज देखील तुम्हाला इथे 3 KB पासून 30 KB पर्यंत दिलेली आहे, तर ती तुम्ही अपलोड करू शकता। या साईजच्या वरती जर तुमची साईज असेल तर तुमचा ते फोटो किंवा सिग्नेचर अपलोड होणार नाही। त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला आता ऑप्शनल डिटेल्समध्ये इथे पाहू शकता तुमची पर्सनल इन्कम, जे वर्षाची तुमची पर्सनल इन्कम आहे ती तुम्हाला इथे टाकायची। जसं की बिलो 1 लाख, 1 लाखापेक्षा खाली असेल जे असेल ते टाकायचं। नंतर हायर क्वालिफिकेशन काय आहे तुमचं, ते हायर क्वालिफिकेशन तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे। आता त्यानंतर इथे पाहू शकता एम्प्लॉई टाईप, तुमचं एम्प्लॉय आहे अनएम्प्लॉय आहे, जे टाईप आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड, आता तुम्ही प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्डसाठी काय सिलेक्ट करणार, तर भरपूर सारे डॉक्युमेंट आहे, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर आता इझिली आपल्याकडे आधार कार्ड असतं तर मी आधार कार्ड सिलेक्ट करतो। त्यानंतर अपलोड
आयडेंटिटी प्रूफवरती तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते अपलोड करायचं आहे. त्याची साईज देखील तुम्हाला इथे दिलेली आहे, ती देखील तुम्ही इथे पाहू शकता. समोरच त्याच्या खाली दिलेली आहे. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर बॉक्सवरती टिक करायची आहे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर. त्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, तुमचा जो करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्याचा प्रूफ देखील तुम्हाला अपलोड करायचा. तर तुमचा काय जो प्रूफ आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं की आधार कार्ड असेल, जे पण डॉक्युमेंट असेल, पासपोर्ट असेल, ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तो प्रूफ. आणि त्याच खाली तुम्हाला इथे कंप्लीट ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इथे पाहू शकता जे तुमचं स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, सब डिस्ट्रिक्ट आहे, तहसील आहे, विलेज आहे, ते कंप्लीट ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पिनकोड तुमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली यायचं आहे. तुम्हाला कंप्लीट ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर आता इथे महत्त्वाचं पाहू शकता तुम्ही, खाली मी तुम्हाला दाखवतो इथे डिसेबिलिटी डिटेल्स. आता इथे पाहू शकता डिसेबिलिटी डिटेल्स, तुम्हाला कोणत्या म्हणजे जो पर्सन काढतो आहे, ज्याच्यासाठी आपल्याला काढायचं आहे त्याला कोणती डिसेबिलिटी आहे, जसं की कोणत्या प्रकारची असते, जसं की मेंटल डिसेबिलिटी असेल, जी डिसेबिलिटी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. तुम्ही एकापेक्षा इथे जास्त सिलेक्ट करू शकता. पुढच्याला जे असेल प्रॉब्लेम तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डिसेबिलिटी ड्यू टू, आता ही डिसेबिलिटी म्हणजे हे अपंगत्व किंवा दिव्यांग कधीपासून आहे, इयर असू शकते की 2008 पासून आहे किंवा बर्थपासून असेल तर ते तुम्ही बर्थपासून पण सिलेक्ट करू शकता किंवा इयर वाईज देखील करू शकता. तर मी बर्थ वाईज इथे, जर तुम्हाला बर्थ वाईज असेल कोणाला तर तुम्ही बर्थ वाईज करू शकता. त्यानंतर इथे पाहू शकता डू यू हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल त्या व्यक्तीचं तर तुम्ही इथे अपलोड करू शकता, नसेल तर सोडून द्यायचं. खालचा हॉस्पिटल फॉर असेसमेंट ते ऑप्शन सोडून द्या, तुम्हाला त्याची काही गरज नाही. त्यानंतर इथं पाहू शकता हॉस्पिटल नेम, आता तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, जिथला तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे, जिथे तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल, त्या जी तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्याची जी ट्रीटमेंट घेत असाल तिथलं हॉस्पिटलचं नाव आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे 1+4 5 कॅप्चा टाकायचा आहे, टिक लावायचे आहे बॉक्सवरती आणि तुम्हाला पुढे काही करायचं नाही, तुम्हाला डायरेक्टली सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म तो तुम्हाला इथे प्रिव्ह्यू तुमचा पाहायला मिळेल. आणि प्रिव्ह्यू पाहायला मिळाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये चेक करायचं आहे तुम्हाला काही डिटेल्स रॉंग झालेले आहे का. जर रॉंग असेल तर तुम्ही त्याच्यात खाली एडिट पण करू शकता, तुमचा ॲप्लिकेशन एडिट देखील करू शकता. जर सर्व योग्य असेल, करेक्ट डिटेल्स असेल तर तुम्ही डायरेक्टली तुमचं कन्फर्म ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि कन्फर्म ॲप्लिकेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे सर्व ऑप्शन आहेत, जसं की तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, तर सर्व ऑप्शन तुम्हाला एस करायचे आहे. इथे पाहू शकता एक मी परत एकदा क्लिक करतो. तर पूर्ण हे जो ऑप्शन आहेत ते तुम्हाला वरती क्लिक करायचे आहेत आणि परत तुम्हाला खाली वरती क्लिक करायचं. आता वरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल. इथे पाहू शकता थँक्यू युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. आता तुम्हाला खाली युअर एनरोलमेंट नंबर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हा एनरोलमेंट नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे किंवा फोटो काढायचा. त्यानंतर डाउनलोड ॲप्लिकेशनचा ऑप्शन आहे, आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर डाउनलोड रिसिप्ट देखील तुम्ही करू शकता, ते देखील तुम्ही डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर दोन्ही डाउनलोड होईल. तुम्ही इथे पाहू शकता, तुमच्या डाउनलोड ऑप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दाखवतो. तर ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता तुमचा ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा वेबसाईटवरती यायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस कसं चेक करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. यासाठी तुम्हाला वरती जे ऑप्शन दिसते त्यात UDID कार्ड स्टेटस आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं नाही तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस पाहण्यासाठी. तर तुम्हाला पहिले एनरोलमेंट नंबर कॉपी करायचा आहे. एनरोलमेंट नंबर कॉपी केल्यानंतर इथे जो UDID कार्ड ऑप्शन आहे, स्टेटस आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणताही ऑप्शन पाहायला मिळणार नाही. तर तुम्हाला होमवरती क्लिक करायचं आहे आणि जे ऑप्शन तुम्ही मागाशी पाहत होता त्यात पाहू शकता ट्रॅक युअर ॲप्लिकेशन स्टेटस, तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे जो तुमचा एनरोलमेंट नंबर आहे तो एनरोलमेंट नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर गोवरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो ॲप्लिकेशन का स्टेटस असेल तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पाहू शकता युअर ॲप्लिकेशन करंट स्टेटस, तर तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशनचा स्टेटस असेल तो तुम्ही पाहू शकता. तुम्हाला काही दिवसानंतर ते चेक करायचं आहे अप्रूव्ह झालेला आहे किंवा नाही, ते तुम्ही इथे
ह्या प्रकारे चेक करू शकता. मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जय हिंद, वंदे मातरम.